नसायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता काय करणार. प्रेशर जर 200चा असता ना तर आरामात गाडीमध्ये CNG 9 kg प्लसच बसला असता. पण प्रेशर इतका कमी होता. हे कधी नसतो प्रेशर, पण आजच कसं कमी झाला काय माहिती. तासो 702 रुपयाचा CNG बसला 8.5 kg. आता मीटर इथे मी पटकन रिसेट मारतो आणि पटकन लॉग इन करतो. थोडासा लेट तर आहे, 8:05 झालेत. पण आता काय हरकत नाही, लावतो इथे गाडी. आपण आपल्या अड्ड्यावरती आलो. बाबांनो, टाइम होते 8:23 आणि आता गोरेगावची ट्रिप उचलली आहे. ट्रिपचं कसं सीन आहे की ओलामध्ये ट्रिप तर लागत आहेत, ॲक्सेप्ट पण करते, पण ते ॲक्सेप्ट होतच नाहीत. आता ही दोनदा मला ट्रिप भेटली गोरेगावची, शेवटी तिसऱ्यांदा ॲक्सेप्ट झालीच. आणि उबरचं तर काय सांगायचं बाबा, ते ॲक्सेप्ट करायला गेलं डायरेक्ट एरर देतं. तर असं वाला हा एक गणित. पोचतो आता कस्टमरच्या लोकेशनवरती. खूप टाईम दाखवत होता रे, म्हणजे मला वाटते हा अप्रॉक्सिमेटली 1.5-2 तासाचा असेल टाईम. पण जाऊ दे, फेअर चांगला दिला आहे तर मग उचलली. कारण चांगल्या ट्रिप भेटतील नाही भेटतील ह्याची काही गॅरंटी नाहीत. कारण नवी मुंबईमधून येत ना मित्रांनो, ट्रिप खूप जास्त कमी झालेत. तर त्याच्यामुळे इथून निघालो ना का मुंबईमध्ये भटकता येईल लोकलमध्ये. पण इथं काय गॅरंटी वॉरंटी नाही. चला, बोलता बोलता पोचलो कस्टमरच्या लोकेशनवरती. दिवसाची पहिली ट्रिप झाली कंप्लीट. 854चा फेअर दाखवला होता. तिथं किती दाखवतोय, हा 849च दाखवतोय. आणि एक ट्रिप मी स्वतःहून कॅन्सल केली. थांबा, पहिले दाखवतो. 2.5 तास लागले ह्या ट्रिपला कंप्लीट करण्यासाठी. खूप जास्त टाईम गेला, अनएक्सपेक्टेड होतं हे. आणि ही जी होती ही मीच कॅन्सल केली. कस्टमर बोलत आहेत की टाईम लागेल तुला यायला, तर बोलतो कॅन्सल मार. ते कॅन्सल करत होते, पण ते कॅन्सल करण्याच्या आधी मीच कॅन्सल मारली. म्हणजे जाऊ दे, चल. BKCला जायचं होतं. 4 किलोमीटरचा पिकअप होता, तरी मी उचलली होती. कारण मला माहिती आहे की इथून लागेल नाही लागेल. अशाच साईडने ट्रिप लागत होत्या, लांबचे पिकअप. शिवाजी पार्क, माटुंगा रेल्वे सेंटर, वर्कशॉप. उबर चालू करून बघतो, उबर काय देते. मी पण घेऊ शकतो, पण रेल्वे नको. थांबा जरा, एअरपोर्टची बुकिंग भेटली तर चांगलं आहे, इन्सेंटिव्ह. हा तर भाई सगळ्यात बेकार रेट देते, सगळ्यात बेकार रेट. भावांनो, ही आता जस्ट ट्रिप कंप्लीट केली आहेत. 18 किलोमीटरचे 495 रुपीज दिले. आणि गो प्रायोरिटी होती याच्यामध्ये, ओलामध्ये. दादर वेस्ट ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट झालेत आतापर्यंत. आणि मी आता आहे सायन्स सर्कलमध्ये. 1344 रुपयाचं काम ओलामध्ये झालं आहे. ह्याच्यामध्ये उल्वेची ट्रिप लागत होती, आय गेस ही एअरपोर्टची ट्रिप होती. पण तेच आहेत ना की आपल्या पटकन भेटत नाही. ठीक आहे. उबरमध्ये काहीच नाही आहे सध्या तरी. आणि हे थोडंसं लाल दिसतंय. झाडाखाली थांबून पण मोबाईल असा तापल्यानं तव्यासारखा चटके लागत आहेत. आणि टाईम होते 12:37. 12 ते 4च्या मध्ये ट्रिप लागणं थोडंसं मुश्किल तर आहे. शिवाजी पार्क नको, तिथून आलोय मी आत्ताच MT. आता परत तिथे जाणार म्हणजे मूर्खपणा आहे. सायन्स सर्कलवरून सांदपाडा जुईनगरच्या आसपास ड्रॉप केलं आहे. बट हे काय कुठला एरिया आहे, हा MIDC एरिया आहे तसं बघायला गेलं तर. आणि जो फेअर दिला आहे तो 378 रुपीजचा फेअर दिला आहे. तेच आहेत की 5 सेकंदाचा काउंटडाऊन आला होता, टॅप 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 टॅप, आणि नशिबाने भेटली.
ही ट्रिप ड्रॉप करत असताना अजून एक ट्रिप भेटली होती, ती होती कांदिवलीची. मी क्लिक तर केलं पण मे बी ती भेटली नाही आणि नाहीच भेटली ती मला. भेटली असती तर चांगलं झालं असतं. 700 रुपयाचा फेअर दाखवत होता, म्हणजे डायरेक्ट काम 25च झालं असता. बट ठीक आहे. इथून लागतील एखाद एक ट्रिप. आता किती वाजलेत? 1:47 ना, तर 2-2:30च्या आसपास लागली एखाद एक त्या साईडची ट्रिप तर खूप चांगलं होईल. नाहीतर सावली बघून मी थांबणार. मी जास्त इकडे तिकडे भटकणारच नाही. माहिती आहे आपल्याला की दुपारचं टायमिंग आहे, कुठे पण भटकून काहीच उपयोग नाही आहे. तर विनाकारण का भटका, है ना. तेच सावली बघतोय, सावली काय भेटत नाही मला. एक मुलुंडची ट्रिप भेटली आहे मला, पण मला थोडंसं काय माहिती डाऊट का वाटतोय. डाऊट म्हणजे असं ना की ही ट्रिप कॅन्सल होईल असं मला वाटतोय, कारण की पिकअप लोकेशन जो आहे ना तो रस्त्यावरचा दाखवतोय. बघू चला, जर भेटले कस्टमर तर चांगली गोष्ट आहे. जर नाहीच भेटले तर मग आता काय करू शकत नाही. कॅन्सल तर कॅन्सल. इथून काय ती ट्रिप कॅन्सल झालेली तर नाही आहे. बघू, पण पिकअप लोकेशन थोडा डाऊटफुल वाटतोय. ती मालाड साईडची ट्रिप मी स्वतःहूनच कॅन्सल केली. जिथून कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या साईडला पिकअप लोकेशन दाखवत होतं. मी विचार केला जाऊ दे, आपण कॅन्सल करू. मग त्यानंतर मग मी जुईनगर स्टेशनच्या इथे थांबलो एक ट्रिपच्या आशेने, आणि त्यानंतर मग आपल्याला ही वेळेला ट्रिप भेटली. 15 किलोमीटरचे 293 रुपये भेटले. आणि कस्टमरला खूप जास्त घाई होती, त्याच्यामुळे फटाफट गाडी चालवली. 30 मिनटामध्ये पोचवला कस्टमरला. आता मी आहे ऐरोलीमध्ये, आणि हे पूर्ण MIDC नाही आहे, हे ऑफिस माइंडस्पेस, ऐरोली माइंडस्पेसच्या आसपास आहे. आसपासच नाही, इथंच आहे. तर आता आहे ना, इथून एक विलेपार्लेची ट्रिप लागत होती, पण पटकन निघून गेली. तशी पण मी ॲक्सेप्ट करणार नव्हतो, कारण आता CNG आहे ठीकठाक. बघू, मुंबई साईडला गेलो तर जाऊ, नाही तर नवी मुंबईमध्येच फिरत बसू. सध्या टोटल काम जो आहे तो 2016 रुपयाचा झालेला आहे, आणि फक्त ओलामध्येच ट्रिप कंप्लीट झाल्यात. आता मी विचार करतोय की आता थोडक्यासाठी उबरला कशा चालू करायचं, तरी पण त्याला एक शेवटचा ऑप्शन म्हणून ठेवून देऊ. हे देसलेपाडा कुठे आहे माहिती नाही बाबा. चला निघूया इथून. एखादी ट्रिप लागली तर ठीक आहे, नाहीतर नाही. नाही, लोकांचे ऑफिस 2:30-3 वाजता पण चालू होतात काय माइंडस्पेसवाल्यांचे? कोण असेल या कॅटेगरीमध्ये काम करणारे नक्की कमेंट करून सांगा बाबा. माहिती आहे ड्रायव्हर मित्रच आहेत सगळेजण तसे बघायला गेले तर, पण तरी पण या टायमिंगला ऑफिस बरं आहे. चावी बघा असं तिरकी झाली आहे. हिला ना हे करायला लागेल, काढून येणार ठोकायला लागेल. माझी तिरकी झाली आहे. असो, CNG वाढायला आलो आहे ते. बघू कितीचा बसतोय CNG. सकाळी 702चा बसला ना, आणि आता किती बसतोय ते बघू. बरोबर 2000 रुपयाची कमाई झाली. 2016 रुपये कमवण्यासाठी किती रुपयाचा CNG गेला, लाईव्ह एक्झाम्पल आहे. अजून पण गाडीमध्ये आहे CNG. 520 रुपये. 2000 रुपये कमवण्यासाठी 520 रुपयाचा CNG गेला. गाडी 115.8 किलोमीटर चालली. 521 रुपयाचं CNG. अरे यार काय वाजतंय हे. 521 रुपयाचं CNG, आणि अर्निंग झालेली 2016 रुपये. तर त्या हिशोबाप्रमाणे अंदाजे लावू शकता. आणि माझी AC आहे ती कंटिन्यू 2 वरती फुल आहे. AC जर नाही लावली तर पाणी होणार अंगाचं. एवढा गरम होत आहे, मजबूत गरम होत आहे, मजबूत. कलव्याची ट्रिप लागत होती, घ्यायला पाहिजे होती का. कलवा म्हणजे तेच ठाणे. आली परत, नको. 2.7 किलोमीटरचा पिकअप आहे हा. पोचायला लागतील 10 मिनिटं. नको, चला इथंच बघू काय लागतंय का. आता मी आहे ऐरोली माइंडस्पेस.
इथे पिकअप पॉईंट 2 लिहिलं होतं, पण ती बोलते की बिल्डिंग नंबर 8च्या इथे यायचं आहे. तर मी आलो. येते वाशीची ट्रिप आहे. तर येत जा रे यार खाली. काय 5 मिनटं होऊन गेली. 5 मिनटं नाही, 10 मिनटं होऊन गेली. यू कॅन वेट ऑर कॅन्सल द बुकिंग नाव असं लिहून आलंय. बाबा आईच्या गावात आहे टुंगा हॉटेलच्या. एक्झिट कुठून आहे बे? ओके इथूनच आहे. टुंगा फुंगा काय हॉटेल आहे हा? लक्झरीच आहे थोडा, बट फिरवलं आले गोल 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 गोल. जाईल का जाईल का? गेली 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 गेली. चला ही पण झाली ट्रिप कंप्लीट. ऐरोलीवरून वाशीची ट्रिप होती. थोडासा जास्तच टाइम लागला कारण ते तिथं कोण सोबत एक व्यक्ती होता कामाचा, त्याला पण मध्येच ड्रॉप करायचं होतं. म्हणजे थोडी ट्रॅफिक भेटली. पाऊण तास अर्धा तास नाही गेला, पाऊण तासपेक्षा जास्तच गेला असणार 100%. आणि मी आता सध्या आहे, अरे बाबा ट्रिपच अपडेट नाही आहे. नाही झाली 287 रुपीज भेटले आपल्याला. तर बाबांनो ह्याच्यानंतर आहे ना मी रेकॉर्ड करायचं थांबवलं आणि थोडंसं अर्निंगवरती फोकस करत होतो. 287 रुपीज आपल्याला वाशीचे भेटले. त्यानंतर मग दुसरी जी वाशीवरून आहे ना आपल्याला ही ट्रिप लागली होती. कुठे गेली रे? हां, वाशीवरून खारघर सेक्टर 4ची ट्रिप लागली होती. टाईम बघा. आणि 24 किलोमीटरचे 200 रुपये भेटले. सॉरी 11 किलोमीटरचे 205 रुपये भेटले आणि 24 मिनटं लागली ट्रिप कंप्लीट करण्यासाठी. मग खारघरमधून आपल्याला पवई साईडची एक ट्रिप भेटली होती. पवई अंधेरी असं लिहून आलं होतं. मी विचार केला की चला घेतो. 36 किलोमीटरचे 651, 1 तास 34 मिनटं लागली या ट्रिपला कंप्लीट करण्यासाठी. आणि इथून मी पवईमध्ये थोडंसं बॅकसाईडला गेलो एमटी, म्हणजे जेणेकरून आपल्याला ट्रिप लागावी नवी मुंबईची. इथे मी उबरला पण चालू केलं होतं, पण उबर काय आहे ट्रिप द्यायला तयारच नव्हता. तो लोकलमध्येच देत होता. गो होम वगैरे सगळं टाकलं होतं, एरिया प्रेफरन्स वगैरे. पण तरी पण काही ट्रिप काही आपल्याला भेटली नाही. मग शेवटी आपल्याला ही ट्रिप भेटली एलवॉर्ड पवई. आता हा जो एरिया होता एकदम कंजेस्टेड होता. कस्टमरने सांगितलं नव्हतं. मी तरी त्यांच्यावरती काही भडकलं वगैरे नाही, फक्त एवढंच बोललो की बाबा कंजेस्टेड रोड वगैरे असेल ना तर तुम्ही आधी सांगत जावा, जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला. शेवटी काय झालं, एक छोटासा डेंट लागलाच गाडीला. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आणि त्यानंतर मग नेरूळला आलो. 22 किलोमीटरचे 421 रुपये दिले. 1.5 तास लागला. आणि नेरूळवरून डायरेक्ट एमटी. तर टोटल पूर्ण काम झालं आहे 3,581 रुपये. 8 ट्रिप कंप्लीट झालेत ओलामध्ये. आणि हे कालचं आहेत. आता आजची तारीख आहे 14 तारीख आहे. तर काल बरेच ठिकाणी रोड पण बंद होते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. तर सगळे लोक ते मंडप वगैरे घालत होते. तर त्याच्यावरनं समजलं की बाबा नेक्स्ट डे म्हणजे आज लॉग इन करायचंच नाही. तर पटापट आपण कॅल्क्युलेशन करूया की हातामध्ये पैसे राहिले किती. तर ही आहे आपली टोटल अर्निंग. त्याच्यामधून 89 रुपीज आपला ओलाचा पास आहे. आता मी कॅल्क्युलेट केला प्रॉपर, 89 रुपीजचा ओलाचा पास आहे. त्यानंतर मग CNG जो मी गाडीमध्ये काल टाकला आहे तो 700 + 500 म्हणजेच 1100 रुपये होतात. पण अजून गाडीमध्ये CNG बाकी आहे. तर मी ऑन एन ॲव्हरेज 1000 रुपयाचा CNG पकडून चालतो किंवा एवढा गाडीमध्ये CNG गेला आहे. आणि 2492 रुपयाचं काम काल झालं होतं. आणि काल मला यायला किती टाईम लागला, 9:30 पावणे 10च्या आसपास मी आलो होतो. म्हणजे ही 8, 9, 10, 14 14.5 तासाची अर्निंग आहे 2492 रुपये. तर ही अर्निंग झाली आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. गुड नाईट काय, गुड मॉर्निंग झाली आहेत, पण ठीक आहे.